ये छोटी सुनबाई, आत ये. आमच्या या गरिबाच्या घरात तुझं स्वागत आहे. नीलम आपल्या छोट्या सुनेचा गृहप्रवेश करून तिला घरात घेऊन येते. आत आल्यानंतर नीलमची छोटी सून बबिता त्या खोलीत चारी बाजूने नजर फिरवते. ते बघून तिची सासू नीलम तिला म्हणते, काय झालं छोटी सुनबाई, काय बघतीयेस? आई, ही खोली जरा जास्तच छोटी नाहीये का? असो, माझी खोली कुठे आहे? या सगळ्या लग्नाच्या धावपळीत मी आता खूप थकलीये. मला थोडा आराम करायचा आहे. सुनबाई, हीच तुझी आणि तुझ्या मोठ्या जावेची अनिताची खोली आहे. तुम्ही दोघी आता इथेच राहणार आहात. काय? आई, तुम्ही हे काय बोलताय? माझं आत्ताच नवीन नवीन लग्न झालंय आणि आम्ही दोघी जावा जावा एकाच खोलीत कसं काय राहू शकतो? तुला तर माहितीये ना सुनबाई, आमची गरिबी. ही एकमेवच खोली आहे आपल्याकडे. जे आहे तुला त्यातच राहावं लागेल. मी आपली स्वयंपाकघरात पलंग ठेवून झोपून जाईन. बबिता नाराज होऊन बसते. तेवढ्यातच तिची जाऊबाई तिला पाणी घेऊन येते आणि तिला म्हणते, हे घे बबिता, तुझ्यासाठी पाणी आणलंय. अजून काही हवं असेल तर मला सांग. मग दोघी जावा जावा आपापल्या नवऱ्यांबरोबर एकाच खोलीत झोपतात. एका गादीवर मोठी जाऊ आणि तिचा नवरा, तर दुसऱ्या गादीवर छोटी जाऊ आणि तिचा नवरा झोपलेला होता. रात्रीच्या वेळी अचानक बबिताला घाणेरडा वास येतो आणि तिची झोप उघडते. हा घाणेरडा वास कुठून येतोय? असं वाटतंय की मांजरीने इथे येऊन घाण करून ठेवलीये. ती इकडे तिकडे बघते पण तिला काहीच दिसत नाही. काही वेळानंतर तिची मोठी जाऊ जागी होते आणि ती जोरात गॅस सोडते. ओह, म्हणजे ही सगळी यांची मेहरबानी आहे तर. यांनी नक्कीच मुळ्याचे पराठे खाल्ले असतील. हे असलं काहीतरी खातात आणि उगाच माझी झोप डिस्टर्ब करतात. या मॅडम तर एकावर एक गॅस सोडतच चालल्यात. तेव्हा मी काय काय विचार केला होता की माझी पहिली रात्र कशी असेल. पहिली रात्र आहे पण काहीच होऊ शकत नाहीये. त्यात हा असला घाणेरडा वास सहन करावा लागतोय. तेवढ्यातच मोठ्या जाऊबाईंची झोप उघडते आणि ती म्हणते, अरे काय झालं ग बबिता, तू झोपली नाहीस? तुम्ही एवढे जोरजोरात गॅस सोडताय, मग मला झोप कशी येणार? त्यात हे मच्छर कानाजवळ येऊनच गुणगुणतायत. अगं, तुला तर माहितीये ना मी प्रेग्नेंट आहे म्हणून, आणि अशा वेळी गॅसेस होतातच. बरे, आता तू झोप, उद्या सकाळी उठायचं लवकर. बबिता आपल्या नशिबाला दोष देत झोपून जाते. दुसऱ्या दिवशी बबिताचा सुनमुखाचा विधी असतो. आजूबाजूची सगळी लोक येतात. सुनबाई तर अगदी दिसायला सुंदरच आहे हो. बबिता, तू पण आम्हाला अशी गोड बातमी दे लवकर. काय गोड बातमी देणार? लग्नानंतर तर आम्ही दोघं आमच्या जावेच्याच खोलीमध्ये झोपतोय आणि यांना म्हणे गोड बातमी हवीये. प्रायव्हसी नावाची तर काही गोष्टच नाहीये इकडे. असेच काही दिवस जातात. एकीकडे मोठी जाऊ आपल्या आईशी फोनवरून बोलत होती, तर दुसरीकडे बबिता सुद्धा आपल्या बहिणीबरोबर फोनवर बोलत होती. पण दोघी एकाच खोलीत बोलत असल्यामुळे त्यांना त्यांच्या फोनवर नीट बोलता येत नव्हतं. ओहो, काय त्रास आहे. आता तर फोनवरती सुद्धा नीट बोलता येत नाहीये. एवढाच त्रास होतोय ना, तर खोलीच्या बाहेर अंगणात जाऊन बोल तू. मी का जाऊ अंगणात? एवढंच वाटतं तर तुम्ही जाऊन थांबा ना बाहेर उन्हात. ओहो, तुझ्याबरोबर तर बोलणंच अवघड आहे. एवढं बोलून मोठी जाऊबाई स्वयंपाकघरात जेवण बनवायला जाते आणि ती जेव्हा परत येते तेव्हा तिला दिसतं की खोलीत सगळीकडे पसारा होता. सगळं सामान अस्ताव्यस्त पडलेलं होतं. बबिता, हे काय आहे? हा पसारा का केलायस तू सगळ्या खोलीत? आणि हा ओला टॉवेल तू पलंगावर असाच टाकलायस? आणि हे कपडे का असे टाकलेत? ताई, तुम्ही हे विसरू नका की ही खोली फक्त तुमची नाही, माझी पण आहे. आणि मला माझ्या खोलीत कसं राहायचंय यासाठी मला दुसऱ्या कोणाचीही परवानगीची गरज नाहीये. त्यानंतर मोठी जाऊ प्रेग्नेंट असतानाही त्या खोलीची स्वच्छता एकटीच करते. काही दिवस गेल्यानंतर तिच्या डिलिव्हरीची वेळ येते. म्हणून तिची सासू तिचं डोहाळ्या जेवणाचा कार्यक्रम ठरवते. त्यासाठी अनिता आरशासमोर उभी राहून तयार होत होती. ते बघून बबिता तिला म्हणते, अनिता ताई, तुमचं आवरून झालं असेल तर जरा आरशासमोरून बाजूला व्हाल का? मला पण तयार व्हायचंय. अगं, डोहाळे जेवण माझं आहे, मग मला तर नीट तयार होऊ दे ना. तू नंतर तयार हो. ओहो, काय त्रास आहे. जेव्हापासून या घरात आलीये ना, खोली एक, बाथरूम एक, आता तर आरसा पण एकच आहे. देव जाणे मला आणखी किती दिवस हे असं कॉम्प्रोमाइज करत जगावं लागणार आहे. हा, मग मी पण तर अशीच राहतीये ना. मी आधी कशी आरामात माझ्या खोलीत राहत होते, पण जेव्हापासून तू आलीयस तेव्हापासून माझ्या खोलीचा चेहरा मोहराच बदललाय. राहतेस इथे, पण स्वच्छता मात्र मला एकटीलाच करावी लागते. अच्छा, म्हणजे काय ही खोली फक्त तुमचीच आहे? माझाही ह्याच्यावर तेवढाच हक्क आहे जेवढा तुमचा आहे. शब्दाला शब्द वाढून दोघींमधली भांडणं चांगलीच जुंपतात आणि या सगळ्या गडबडीत अनिताला धक्का लागतो आणि त्या धक्क्यामुळे ती पोटावर खाली पडणारच होती. तेवढ्यात तिचा नवरा नरेश तिथे येतो आणि तो तिला सांभाळतो. देवाचे उपकारच म्हणायचे की तू थोडक्यात पडता पडता वाचलीयस, नाहीतर आज काय होऊन बसलं असतं. नरेश जर आत्ता इथं आला नसता तर तुझ्या अशा वागण्यामुळे त्या बाळाच्या जीवाला काय झालं असतं कल्पना आहे तुला?
तुम्हाला दोघींना स्वतःचा नाही तर निदान त्या बाळाचा तरी विचार करायला हवा ना. मला कळतंय की एकच खोली असल्यामुळे तुम्हाला दोघींना हा त्रास होतोय, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही दोघींनी या थराला पोहोचावं. तुम्हाला निदान एवढी तरी समज हवी ना की आपण गरीब आहोत. आता आपण दुसरं घर नाही घेऊ शकत. आणि तुम्हाला माहितीये ना, माझी दोन्ही पोरं दिवसभर कष्ट करतायत. हळूहळू घेतील ते दुसरं घर. आम्हाला माफ करा आई, आमच्याकडून चूक झाली. आता आम्ही असं नाही वागणार. हो आई. तेव्हाच मोठा मुलगा नरेश म्हणतो, तुम्ही काळजी करू नका. आम्ही दोघांनी जमीन घेतलीये आणि लवकरच आम्ही तिथे 3 खोल्याही बांधणार आहोत. हो, आम्ही विचार केला होता की आधी तिथे घर बांधू आणि मग तुम्हाला सरप्राईज देऊ. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आता आपल्या सगळ्या अडचणी दूर होतील. हे ऐकून सासूसुना खूप खुश होतात. आता दोघी जावा एकमेकींबरोबर अगदी छान बोलायच्या आणि आता त्यांच्यामध्ये एका खोलीवरून भांडणं सुद्धा होत नव्हती. काही दिवसांनी त्यांचं घरही बांधून तयार होतं आणि मग त्या दोघीही वेगवेगळ्या खोलीत राहून आनंदाने आपला संसार करतात. सपना, भूमी आणि प्रीतीचं लग्न शहरात राहत असलेल्या 3 भावांबरोबर सुरेश, अनुराग आणि रोनक बरोबर होते. लग्नानंतर जेव्हा तिघी जणी सासरच्या घरी येतात तेव्हा त्यांची सासू औक्षण करण्यासाठी हातात आरतीचं ताट घेऊन उभी होती. ती म्हणते, या माझ्या तिन्ही सुनांनो, आता तुम्ही या कलशाला ओलांडून आतमध्ये या. हो सासूबाई. एवढं मोठं सासर बघून तिघी सुना अगदी तोऱ्यात म्हणतात, अगं बया, हे तर एकदम पिक्चर मधल्यासारखंच घर दिसतंय, शाहरुख खान सारखं. होय ना सपना, असं घर जर आपल्या गावात असलं असतं तर काय काय बोलली असती लोक आपल्याला. माझं तर माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसनसं झालंय की एवढ्या मोठ्या घरात आपलं लग्न झालंय म्हणून. त्यांचं बोलणं ऐकून त्यांची नणंद श्रुती त्यांना म्हणते, ओ गॉड, यांना येऊन अजून 1 मिनिटही नाही झाला आणि लगेच यांनी यांचा गावठी सूर सुरू केलाय. जरा नीट बोला वंसबाई आमच्याशी. आमच्या तिघी बहिणींबद्दल तुम्ही काही बी बोलायची गरज नाही बघा. आम्ही तिघी बहिणी आमच्या गावात जुगाडूपणासाठी एकदम फेमस आहे, फेमस. अगं हो, आल्या आल्या तुम्ही नणंद भाऊजायांनी लगेच भडीमार सुरू केलात. चला आता तुम्ही तिन्ही पोरांनी आपापल्या बायकांना घेऊन खोलीत जा. दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजताच तिघी जणींची झोप उघडते आणि ते किचनमध्ये येऊन साफसफाई करायला लागतात. तेव्हाच त्यांची नणंद श्रुती किचनमध्ये येते आणि ती पाहते की या तिघी जणी राखेने भांडी घासत होत्या. अगं मंद बुद्धीवाल्या वहिनींनो, तुम्ही हे सगळं काय करत बसलाय तिथे? तुम्हाला काही झोप येत नाही का? अर्ध्या रात्री उठून हे भांडी घासत बसलायत. ते काय आहे ना वंस, आमच्या गावात ना 5 वाजताच उठतात समदेजण आणि आमच्या गावात तर राखेनेच भांडी घासतात. हा, यांनी 2 फायदे होतात. एक तर भांडी चांगली चमकतात आणि त्याचबरोबर साबणाचे पैसे भी वाचतात की. अगं पण हे तुमचं गाव नाहीये, हे मुंबई शहर आहे. इथं तुमचं हे असलं जुगाडूपणा दाखवायची गरज नाहीये आणि तुम्ही हे सगळं जे काही करताय ना ते प्लीज आता थांबवा. श्रुती या तिन्ही जुगाडू सुनबाईंना चांगलीच सुनवून जाते. असेच काही दिवस निघून जातात. एक दिवस या तिघी जणी किचनमध्ये स्वयंपाक करत असतानाच नेमका सिलेंडर संपतो. अरे देवा, हा गॅस तर संपला की. अगं सुनबाई, पोळ्या झाल्या असतील तर जरा लवकर घेऊन ये. आता ग काय करायचं? आपल्याला लवकर काहीतरी जुगाड करायला पाहिजे. तेव्हाच त्यांचं लक्ष देवघरात असलेल्या लाकडांवर जातं. झालंच तर मग या तिघी जणी 4 विटा घेऊन येतात आणि त्याची चूल बनवून गरमागरम पोळ्या त्याच्यावर तयार करून सगळ्यांना खाऊ घालतात. आज हा एवढा धूर आणि वास कसला येतोय धुराचा? हो ना रे दादा. सगळ्यांची नजर किचनमधून येणाऱ्या धुराकडे जाते. त्यामुळे सगळे पळत पळत किचनमध्ये जातात. अगं माझ्या भोळ्या सुनबाईंनो, किचनमध्ये जर सिलेंडर आहे तर ही चूल पेटवायची काय गरज होती तुम्हाला? सासूबाई, तुमचा सिलेंडर तर कवाच बाय बाय म्हणून गेला, त्यामुळे आम्हीच जुगाड करून ही चूल पेटवली. अगं ते सगळं ठीक आहे जुगाडूबाई, पण ही लाकडं तू आणलीस कुठून? सासूबाई, ती तर आम्ही देवघरात ठेवलेली लाकडं वापरली आहेत. आपल्या सुनबाईंचा जुगाडूपणा बघून जानकी त्यांना म्हणते, अगं बुद्धू पोरींनो, मी ती चंदनाची लाकडं आणून ठेवली होती होम हवन करण्यासाठी आणि तुम्ही पोळ्या करायला ती चंदनाची लाकडं वापरलीत. अगं बाई, जे व्हायचं ते झालं सासूबाई, आम्हाला माफ करा बरं तुम्ही आता. एवढं बोलून तिघी जणी माफी मागून ते प्रकरण शांत करतात. असेच काही दिवस निघून जातात. असंच एक दिवस सगळेजण नाश्ता करायला बसले होते तेव्हा ज्यूसचा ग्लास रोनकच्या फोनवरती सांडतो आणि त्याचा फोन खराब होतो. ओ नो, आजच मला मीटिंगसाठी बाहेर जायचं होतं आणि नेमका आजच हा फोन खराब झालाय. आता हा रिपेअर करायला पण 2-3 दिवस लागणार.
तुमचा फोन माझ्याकडे द्या. मी आत्ता बिना पैशाचा तुम्हाला तुमचा फोन ठीक ठाक करून देते बघा. अगं माझी जुगाडू वहिनी, या फोनला तुझ्या जुगाडूपणाची नाही तर दुकानदाराची गरज आहे. तुम्ही काहीतरी जुगाडूपणा करून हा फोन डेड बॉडी सारखा करू नका. मग सपना त्या फोनला पुसून थोडा वेळ उन्हामध्ये ठेवून त्यानंतर तांदळाच्या डब्यात ठेवते आणि बरोबर 1 तासानंतर ती फोन रोनकला आणून देते. मग अगदी तोऱ्यात येऊन आपल्या नंडेला ती म्हणते, काय झालं हो वंसबाई, डोकं गरगरलं का माझा जुगाडूपणा बघून? अरे वा सपना, तू तर अगदी 1 तासात माझा फोन एकदम ठीक ठाक करून दिलास की. बघितली ना माझी कमाल. फोन बी लवकर सुरू झाला आणि पैसे बी वाचले. खूपच छान काम केलं की ग जुगाडू सुनबाई. खरंच आज पैशांची बचत करून तू अगदी सर्व गुणसंपन्न असलेल्या सुनबाईचं काम निभावलंयस. हो ना, खरंच तू एकदम कमालच करून टाकलीस सपना. रोनक आणि सासूबाईंकडून कौतुकाची थाप मिळाल्यामुळं सपना खूप आनंदित होते. एक दिवस जेव्हा प्रीती व्हॅक्यूम क्लीनरनी घर साफ करत होती तेव्हा ते व्हॅक्यूम क्लीनर अचानक बंद पडतं. अरे देवा, हा लाईटीवर चालणारा झाडू तर बंद पडला की आता काय करू बरं मी? लवकर काहीतरी जुगाड कर बाई प्रीती, म्हणजे आपलं काम बी होईल आणि पैसे बी वाचतील. प्रीती हा विचार करतच होती तेवढ्यात तिचं लक्ष सोसायटीच्या बाहेर असलेल्या नारळाच्या झाडाकडे जातं. अरे वा, काय जुगाडू उपाय सुचलाय माझ्या डोक्यात. सपना सोसायटीच्या गार्डनमध्ये जाते आणि त्या नारळाच्या झाडाची पानं तोडू लागते. तेव्हाच तिथे गार्ड येऊन तिला ओरडतो आणि म्हणतो, अरे ओ मॅडम, कशाला चढलाय तुम्ही वरती? ए गुराखी, तुझ्या कामाला जा. जास्त बडबड केली ना तर दिन एक उलट्या हाताची बघ. आणि हे गार्डन काय तुझ्या बापाचं आहे काय रे? त्या गार्डला प्रीती ओरडते आणि झाडाची पानं तोडून आपल्या घरी घेऊन येते. मग त्या पानांपासून ती झाडू तयार करते आणि घर झाडून घेते. तेव्हा जानकीबाई रागाने लालबुंद होऊन तिथे येऊन तिला म्हणतात, काय ग सुनबाई प्रीती, मी हे काय ऐकतेय? तू आपल्या सोसायटीच्या गार्ड बरोबर वाद घातलास म्हणे, आणि हे तुझ्या हातात काय आहे? सासूबाई, हा झाडू आहे जो मी नारळाच्या पानापासून बनवलाय. अरे वा प्रीती, तू तर कमालच केलीस की, मानलं तुला. अगं गप्पा बसा तुम्ही तिघीजणी. एवढी कंजूसी करून काय फायदा आहे ग? तुमचा हा असला जुगाडूपणा आहे ना, एक दिवस सोसायटीवाल्यांसमोर आमचं नाक कापून ठेवेल. आणि मग त्या तिन्ही जुगाडू सुनबाईंना या दोघींकडून चांगलीच बोलणी खावी लागतात. असंच काही काळ निघून जातो. एक दिवस सपना आपल्या नंडेसाठी नाश्ता तयार करून गाणं गुणगुणत तिच्या खोलीत जात होती. अहो नंदनबाई, हे घ्या, नाश्ता पाणी करून घ्या. हापिसात उपाशी पोटी जाऊ नका. टेबलवर ठेवा वहिनी, मी आत्ता माझे केस सेट करतेय. आपले केस सेट केल्यानंतर नाश्ता करून पूजा ऑफिसला निघून जाते. त्याच संध्याकाळी खूप जोरात पाऊस पडतो. अगं प्रीती, तू माझा कुर्ता पायजामा आहे ना, इस्त्री करून ठेव. मी उद्या ऑफिसला तोच घालून जाईन. बरं बरं, चालतंय की. मग ती आपल्या नंडेच्या खोलीत जाते आणि हेअर ड्रायरने आपल्या नवऱ्याचा शर्ट त्याने वाळवते. तेव्हाच तिला खूप जोराचा इलेक्ट्रिक शॉक लागतो आणि ती ओरडते, अगं बया बया, मी मेले मेले, कुणीतरी वाचवा मला, लवकर लवकर या. तेव्हा सगळेजण पळत पळत तिच्या खोलीत येतात आणि पूजा लगेच इलेक्ट्रिक स्विच बंद करते. अरे हे सगळं कसं काय झालं? प्रीती तिला सगळं काही सांगते आणि मग पूजा तिला खूप बडबड करते. तुमचा हा जुगाडूपणा तुमच्या जीवावर सुद्धा बेतू शकतो. मी म्हणतीये आत्ता तरी निदान तुम्ही तिघीजणी या जुगाडूपणापासून जरा लांब राहा, नाहीतर हे 5-10 रुपये वाचवण्याच्या नादात तुम्ही तिघीजणी स्वतःचा जीव गमावून बसाल. ती बरोबर बोलतीये सुनबाई. एवढा कंजूसपणा बरा नव्हे, आणि ज्याचं काम त्यानेच करावं. दुसऱ्यांनी केलं ना की ते असं फसतं. मला कळलंय सासूबाई, मी आता कसला बी जुगाडूपणा नाही करणार. नणंद आणि सासूच्या बोलण्याने त्या तिघींनाही चांगली समज येते आणि मग त्या तिघीजणी आपला जुगाडूपणा सोडून सासू आणि नंडेकडून शहरातल्या सवयी शिकून घेतात आणि मग त्या तिघीजणी अगदी आनंदात राहतात. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.